नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नीटबद्दल माहिती पाहणार आहोत. आता नीट म्हणजे काय? तर नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. आता ही टेस्ट का द्यायची असते? तर ज्यांना मेडिकल कोर्सेसमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. मेडिकल कोर्सेस म्हणजे कोणते? तर MBBS असेल, BDS असेल, BHMS असेल, BUMS असेल किंवा BMS असेल. म्हणजेच ज्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्या सगळ्यांना ही टेस्ट द्यावीच लागते. कारण ही टेस्ट एक एंट्रन्स टेस्ट आहे आणि याच्याऐवजी किंवा अशी इतर कोणतीही टेस्ट नाही की ज्याच्या आधारे तुम्ही MBBS मध्ये किंवा कोणत्याही मेडिकल प्रोफेशनमध्ये ज्याच्यामध्ये आपण डॉक्टर होतो पर्टिक्युलरली 5.5 वर्षांचा कोर्स कंप्लीट करून, अशी इतर कोणतीही टेस्ट नाहीये. फक्त नीट ही एकच टेस्ट आहे जे की पूर्ण इंडियामध्ये हीच टेस्ट असते. ओके, सो नीट ही ऑल इंडिया लेवलची टेस्ट आहे. याचा फुल फॉर्म जसं की तुम्हाला सगळ्यांना सांगितलेला आहे, नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट. मग आता याच्यामुळे तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा तर मेडिकल कॉलेजमध्ये तुम्हाला याच्यामुळे ऍडमिशन मिळणार आहे. मग याच्यामध्ये हे जे ब्रांचेस आहेत याचा नेमका अर्थ काय? तर तुम्ही बऱ्याचदा पाहिले असेल की आपण म्हणतो MBBS डॉक्टर आहे, BDS डॉक्टर आहे, BHMS डॉक्टर आहे. तर या सगळ्याचा नेमका फुल फॉर्म काय किंवा अर्थ काय? तर बेसिकली MBBSचा फुल फॉर्म होतो बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी. याच्यामध्ये जे सगळे ॲलोपॅथिक मेडिसिन आहेत त्यांचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट आहे BDSचा फुल फॉर्म काय होतो? बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी. याच्यामध्ये दातांबद्दल ज्या काही गोष्टी आहेत त्याचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट आहे BAMS किंवा BAMS घेऊया आपण. BAMS म्हणजे काय? तर बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन अँड सर्जरी. याच्यामध्ये बेसिकली आयुर्वेदिक मेडिसिन बद्दलचा अभ्यास केला जातो. नेक्स्ट आहे BUMS म्हणजे बॅचलर ऑफ युनानी मेडिसिन अँड सर्जरी. याच्यामध्ये युनानी मेडिसिन्स बद्दलचा अभ्यास केला जातो. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथिक मेडिसिन अँड सर्जरी. याच्यामध्ये जे काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत त्या सगळ्याचा अभ्यास केला जातो. तर बेसिकली या सगळ्या कोर्सच्या शेवटी तुम्ही डॉक्टरच बनता, पण डिपेंड आहे की तुम्हाला कोणत्या कोर्स थ्रू डॉक्टर बनायचं आहे किंवा तुम्हाला कशाचं डॉक्टर बनायचं आहे. मग आता याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर सगळे कोर्सेस साधारणतः 4.4 इयर प्लस 1 इयर असे असतात. आता हे 4.4 वर्ष म्हणजे 4.4 इयर या वर्षामध्ये तुम्ही पूर्ण अभ्यास करणार आहात आणि काही ठिकाणी 1.5 इयर किंवा 1 इयरचं इंटर्नशिप असतं, तर ते तुम्हाला करावं लागतं. ज्या ठिकाणी तुम्ही ॲज अ डॉक्टर म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहात त्या पर्टिक्युलर मेडिकल कॉलेजमध्ये. ओके, तर अशा पद्धतीचा हा एकूण कोर्स असतो. याच्यानंतरही काही कॉलेजेसमध्ये बॉन्ड वगैरे असतो, त्याची माहिती तुम्हाला नंतर कधीतरी पाहायला मिळेलच. आता जस्ट आपण बेसिक माहिती पाहणार आहोत. बॉन्डमध्ये काय होतं बेसिकली की तुम्ही जेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेणार असता तेव्हा तुम्ही आधी एक बॉन्ड साईन करता, ज्याच्या आधारे तुम्हाला एक्स्ट्रा पण काही वर्ष त्या ठिकाणी रुरल एरियाजमध्ये काम करावं लागतं. पण त्याची माहिती आपण नंतर पाहूया. तर तुम्हाला हे कळलं असेल की नीट एक्झाम आपण कशासाठी देतो किंवा काय बनण्यासाठी आपण नीट एक्झाम देतो. कारण बऱ्याचदा आपण ऐकतो की नीट एक्झाम द्यायची आहे. खरं तर ती नीट एक्झाम नाही, ती टेस्ट आहे. ही द्यायची आहे, पण का द्यायची आहे, कशासाठी द्यायची आहे, कधी द्यायची आहे, याच्याबद्दल आपल्याला बऱ्याचदा माहिती नसते. तर त्या सगळ्या गोष्टींबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत. सो मित्रांनो, तुम्ही जर नीट UG देण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खूप चांगली अशी अपॉर्च्युनिटी आहे की या ठिकाणी तुम्हाला 8 मेला म्हणजेच उद्या सकाळी 11 वाजता एक टेस्ट पाहायला मिळेल, जे की 28 क्वेश्चन्सची आहे आणि 60 मिनिट्सची आहे. ही टेस्ट तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी दोन्ही लँग्वेजेसमध्ये पाहायला मिळेल. टेस्टमध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोचे सगळे क्वेश्चन्स विचारले जातात. असे मिळून तुम्हाला एकूण 28 क्वेश्चन्स असतात. तर याच्या आधारे तुम्हाला एकतर नीटचा पेपर पॅटर्न देखील पाहायला मिळेल. अर्थात या ठिकाणी फक्त 28 क्वेश्चन्स आहेत, बट नीटला कशा लेवलचे क्वेश्चन्स विचारले जातात हेही तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासोबतच तुम्ही क्वेश्चन्स आरामात या ठिकाणी सॉल्व्ह करू शकता 60 मिनिट्समध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला कोणतं क्वेश्चन करेक्ट आहे, कोणतं क्वेश्चन चुकलेलं आहे का याच्याबद्दल तुम्हाला डिटेल अनालिसिस पाहायला मिळेल. त्याच्यानंतर जे क्वेश्चन्स तुमचे चुकलेले आहेत ते तुम्ही एक्झाम झाल्यानंतर देखील रिव्ह्यू करून पाहू शकता की क्वेश्चन्स कशा पद्धतीने चुकलेले आहेत किंवा त्याचं बरोबर आन्सर काय आहे, कशामुळे चुकलेलं आहे, हे सगळं तुम्ही अनालिसिस करू शकता. त्यासोबतच तुमचे जे काही डाऊट्स असतील क्वेश्चन बद्दल ते पण तुम्ही त्या ठिकाणी क्लिअर करू शकता. अगेन तुम्हाला जर या टेस्टमध्ये एनरोल करायचं असेल तर लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. टेस्ट तुम्ही मोबाईलवरून देऊ शकता किंवा लॅपटॉप कशावरूनही देऊ शकता. फक्त तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा अनअकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोड विचारला जाईल, तर तुम्हाला जो स्क्रीनवरती कोड पाहायला मिळतोय सुहानी 10, हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. कोड टाकल्यानंतर ॲप ओपन होईल. मग तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही ही टेस्ट फ्रीमध्ये देऊ शकता. काही तुम्हाला पैसे पे करायची गरज नाही, कोणतेही सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाहीये, 1 रुपये पण खर्च करायची गरज नाहीये. फक्त तुम्हाला फ्रीमध्ये ही टेस्ट देऊन पाहायचं आहे की तुम्हाला ॲटलिस्ट एक्झाममध्ये जे काही क्वेश्चन येतात ते कोणत्या लेवलचे असतात. इझी लेवल आहे, मीडियम लेवल आहे, हार्ड लेवल आहे, तुमच्यानुसार कोणत्या लेवलचे आहेत हे सगळं तुम्ही त्याच्यामधून तुम्हाला एक अंदाज मिळू शकतो. सो लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. टेस्ट नक्की देऊन पहा. अर्थात टेस्ट फ्री आहे, त्याच्यामुळे तुम्ही एक ट्राय नक्कीच देऊ शकता. अशा पद्धतीने अनअकॅडमीवरती बऱ्याचशा फ्री एक्झाम्स होत असतात, फ्री टेस्ट होत असतात.
सगळ्यात पहिल्यांदा नीट एक्झाम देण्याचा विचार आपण कधी करतो, जेव्हा आपण 10th मधून 11th मध्ये जाणार असतो तेव्हा, किंवा 11th मधून 12th मध्ये जाणार असतो तेव्हा. आता बेसिकली 10th मधून 11th मध्ये जाण्यासाठी तुम्हाला नीट जर तुम्हाला द्यायची असेल किंवा तुम्हाला जर डॉक्टर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सायन्स साईड घ्यावे लागते, हे तर कॉमन आहे. त्यासोबतच सायन्समध्ये तुम्हाला PCB हे विषय कंपल्सरी ठेवावेच लागतात. PCB म्हणजे काय, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो. काही जण PCMB म्हणजे 4 हे विषय ठेवतात, नो प्रॉब्लेम. आपल्याला PCB हे असलं पाहिजे, मग मॅथ्स असो नसो काही फरक पडत नाही. ओके, पण बायोलॉजी मात्र कंपल्सरी असायला पाहिजे, तरच तुम्ही मेडिकल कॉलेजेसमध्ये किंवा मेडिकल सायन्सेसमध्ये या सगळ्या कोर्सेसमध्ये येऊ शकता. ओके, सो आता याच्यामध्ये तुम्ही जेव्हा PCB घेणार आहात तर यानंतर तुम्हाला 12th मध्ये, म्हणजे जेव्हा तुमची 12thची एक्झाम साधारणतः बोर्ड एक्झाम होते, तर त्यानंतर साधारणतः मे मध्ये ही तुमची नीटची एक्झाम असते. ओके, दरवेळी मे मध्ये असते का, तर आतापर्यंत दरवर्षी मे मध्येच व्हायची. मात्र या ठिकाणी दोन वर्ष गेली, मागच्या याच्यामध्ये कोरोनाचा काळ होता, त्याच्यामुळे एक्झाम थोडीशी डिले झाली होती. बट साधारणतः ही एक्झाम मे मध्ये होऊ शकते. ओके, काही प्रसंगी ही लेट देखील होते, बट मेच्या नंतरच होते ऑलमोस्ट. सो मे मध्ये ही एक्झाम होते, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यामध्ये ही एक्झाम साधारणतः होते. मग तुम्ही जेव्हा 12thची एक्झाम देता तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला ही एक्झाम द्यायची असते, ज्याच्यामधून तुम्हाला पुढे मेडिकल कॉलेजेसमध्ये ऍडमिशन मिळतं. आता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक्झाम कशा पद्धतीची असते, तर त्याचा आपण थोडक्यात एक्झामबद्दल माहिती बघणार आहोत. ही एक्झाम पूर्णतः MCQ बेस असते. तुम्हाला याच्यामध्ये कोणतीही मोठी मोठी उत्तरं वगैरे असं काही लिहायचं नसतं. एक्झाममध्ये सिलेबस कोणता असतो हे आपण बुक्सच्या सेशनमध्ये पाहूया. आधी आपण एक्झामबद्दल माहिती पाहूया. सो याच्यामध्ये एकूण 200 MCQ असणार आहेत, ज्यापैकी तुम्हाला 180 सोडवायचे असतात. आता कोणते 180 सोडवायचे, याच्यामध्ये पण काही सेक्शन आहेत, ते पण आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो 200 MCQ पैकी तुम्हाला 180 MCQ सोडवायचे असतात. कोणत्या विषयावरती एक्झाम असते ते पण आपण पाहणार आहोत. सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. एक्झाम ऑफलाईनच असते, ऑनलाईन एक्झाम नसते. तुम्हाला ॲक्च्युली त्या क्लासरूममध्ये जाऊन पेन पेपर घेऊन एक्झाम सोडवायची असते. तुम्हाला OMR शीट दिली जाते. OMR शीट म्हणजे काय, तुम्ही कधीतरी स्कॉलरशिपची एक्झाम दिली असेल, त्यामध्ये असे 4 गोळे असतात की नाही, त्यापैकी तुम्हाला एका गोळ्याला असं मार्क करायचं असतं. सो याला आपण म्हणतो OMR पेपर, आणि हे पेन पेपर बेस्ड एक्झाम आहे, ऑनलाईन टेस्ट नसते. ओके, सो तुम्हाला ॲक्च्युअल क्लासरूममध्ये जाऊन ती एक्झाम द्यायची आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप असल्यामुळे 4 ऑप्शनपैकी कोणत्याही एकच ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असं, ज्याला तुम्हाला सर्कल करायचं असतं किंवा गोल भरायचा असतो. एक्झामसाठी तुम्हाला 200 मिनिटं मिळतात. 200 प्रश्न 200 मिनिटं म्हणजेच 3 तास 20 मिनिटं. हा वेळ यावर्षी वाढवला गेलेला आहे. आधीच्या वर्षीपर्यंत हा वेळ फक्त 3 तासांचा होता, बट यावर्षी मात्र वेळ थोडासा 20 मिनिटं एक्स्ट्रा दिलेला आहे. साधारणतः एक्झाम आतापर्यंत जर आपण अनालिसिस केलं तर 2-3 वर्षापासून ही एक्झाम 2 ते 5:20 ओके 2 ते 5:20 या दरम्यान ही एक्झाम होते. म्हणजे दुपारी 2 ते सायंकाळी 5:20 पर्यंत ही एक्झाम होते. म्हणजे या कालावधीमध्ये ही एक्झाम होते. 2ला सुरू होते आणि 5:20ला एक्झाम संपते. ओके, हे काय ठरलेलं नाहीये, पण आतापर्यंत असं होत होतं. इथून पुढे मी बदलू शकतं किंवा सेम राहू शकतं, बट मी जस्ट एक अंदाज तुम्हाला सांगितलेला आहे. नेक्स्ट आहे कोणत्या कोणत्या विषयावरती ही एक्झाम असते, तर फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. बायोलॉजीमध्ये 2 सेक्शन पडतात, एक तर बॉटनी आहे आणि एक तर झूलॉजी आहे. म्हणजे तसं पाहायला गेलं तर ही एक्झाम 4 विषयांवरती होते, फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी. ओके, सिलेबस कोणता आहे हे आपण सगळं पुढे पाहणार आहोत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ही एक्झाम तुम्ही कोणत्याही लँग्वेजमधून देऊ शकता. असं काही नाही की इंग्लिशमधूनच द्यायचं आहे, हिंदीमधूनच द्यायचं आहे, नाही. तुम्ही मराठीमधून देऊ शकता. तुमची जे काय मदर टंग असेल तुम्ही कोणत्याही लँग्वेजेसमधून देऊ शकता, पण त्या लँग्वेजच्या आधारे तुम्हाला त्याचा अभ्यास देखील करावा लागेल. तुम्ही जर नीट मराठीमधून देणार असाल तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मराठीमधून माहिती असलं पाहिजे. कारण बऱ्याचदा काय होतं की महाराष्ट्र बोर्डमध्ये जर आपण पाहिलं तर फिजिक्स, केमिस्ट्री, बायो मराठीमधून नाहीये, इंग्लिशमधून आहे. त्याच्यामुळे तुम्हाला शक्यतो तुम्ही इंग्लिश रेफर करता, म्हणजे बरेच जण इंग्लिश रेफर करतात. बट तुम्हाला जर आधीपासून मराठीमधून द्यायचं असेल तर तुम्ही मराठीमधून हे एक्झाम देऊ शकता. कन्नडा, मल्याळम, तेलुगू सगळ्या लँग्वेजेसमध्ये तुम्ही एक्झाम देऊ शकता. मार्किंग स्कीम अशी आहे की तुम्हाला एक उत्तर बरोबर आलं की 4 गुण मिळतात, पण जर एक उत्तर चुकलं तर तुमचा 1 मार्क त्या ठिकाणी जाणार आहे. कसं जाणार आहे तर याला आपण म्हणतो निगेटिव्ह मार्किंग. सपोज की 29व्या प्रश्नाचं उत्तर आहे 3rd आणि तुम्ही त्या ठिकाणी 2nd मार्क केलं तर तुमचा या ठिकाणी हा प्रश्न चुकला म्हणून 1 मार्क जाणारच आहे. त्यासोबतच या प्रश्नाचे 4 मार्क पण जातात. म्हणजे ऍक्च्युली तुमचे किती जाणार आहेत, 5 मार्क जाणार आहेत जर एक प्रश्न चुकला तर. 1 मार्क तर प्रश्न चुकला म्हणून जातोच, पण जे 4 मार्क मिळणार होते ते पण गेले. म्हणजे याचा अर्थ एकूण 5 गुण तुमचे या ठिकाणी जातात जर एक प्रश्न चुकला तर. ओके, तर अशा पद्धतीने याला आपण म्हणणार आहोत निगेटिव्ह मार्किंग किंवा मार्किंग स्कीम. त्याच्यामुळे तुम्हाला जसं उत्तर पक्क माहित असेल तेच तुम्ही या ठिकाणी अटेम्प्ट करणार आहात. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्हाला कशा पद्धतीने 200 प्रश्नांपैकी 180 प्रश्न सोडवायचे आहेत ते आता आपण पाहूया. ऍक्च्युली तुम्ही जर पाहिलं तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी आणि झूलॉजी असे 4 सेक्शन असतात.
प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने 50-50 प्रश्न ऍक्च्युली दिलेले असतात. ओके, 50-50 प्रश्न तुम्हाला प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक विषयामध्ये असणार आहेत. त्याच्यामध्ये ए सेक्शन एक आहे आणि बी सेक्शन आहेत. आता असे सेक्शन याच म्हणजे याच्या आधीच्याच वर्षी केलेले आहेत. हे नवीन पेपर पॅटर्न आहे. 2021 पासून हे लागू केले गेलेलं आहे. याच्या आधी असं काही नव्हतं, बट हा नवीन पेपर पॅटर्न सुरू करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी हे जे पहिल्या सेक्शन मधले 35 क्वेश्चन आहेत ते तुम्हाला कंपल्सरी अटेम्प्ट करायचेच असतात. यामध्ये तुम्हाला कोणतेही ऑप्शन नाहीये. फक्त तुम्हाला जर येत नसेल, तुम्हाला जर त्याचं उत्तर माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या मनाने सोडू शकता तो प्रश्न. बट तुम्हाला या ठिकाणी कोणतेही ऑप्शन असं काही नाहीये. तुम्हाला 35च्या 35 प्रश्न कंपल्सरी सोडवायचे असतातच. जे दुसरं सेक्शन आहे सेक्शन बी, तुम्हाला पेपरच्या मध्ये त्याच ठिकाणी फिजिक्स संपलं सेक्शन ए की सेक्शन बी लगेच खाली तुम्हाला पाहायला मिळेल. असं नाही की सेपरेट असणार आहे. तुम्हाला त्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे पेपरच्या खाली. म्हणजे पेपरच्या ठिकाणी तुमचं सेक्शन ए संपेल, त्याच्या खाली लगेच सेक्शन बी स्टार्ट होईल. ओके, सो नेक्स्ट आहे सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये तुम्हाला 15 क्वेश्चन दिलेले असतात. 15 क्वेश्चन पैकी तुम्हाला कोणतेही 10 सोडवायचे असतात, जे तुम्हाला हवे असतील ते. तुम्ही भलेही 15च्या 15 सोडवले तरी पण जे पहिले 10 असतील तेच तुमचे चेक केले जाणार आहेत. पुढचे प्रश्न चेक केले जात नाहीत. त्याच्यामुळे जे तुम्हाला पहिले 10 चांगले येतात तेच तुम्हाला सोडवायचे आहेत. मग तुम्ही भलेही क्रमाने नाही सोडवले तरी पण काही फरक पडत नाही. तुम्हाला काही पण करून त्या 15 पैकी 10च प्रश्न सोडवायचे आहेत. मग तुम्ही 11 सोडवले तरी पण पहिले 10च तुमचे चेक केले जातील. ओके, मग त्या पहिल्या 10 मधले एखादा चुकला तरीही तुमचा मार्क जाऊ शकतो. त्याच्यामुळे जे 10 तुम्हाला ऍक्च्युअली येतात तेच तुम्ही नक्की या ठिकाणी सोडवणार आहात. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला या सेक्शन मधले 35च्या 35 आणि या सेक्शन मधले कुठलेही 10 असे एकूण 45 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. ॲज यू नो की एक प्रश्न 4 गुणांसाठी आहे. असे मिळून 45 प्रश्नांचे एकूण 180 गुण होतात आणि फिजिक्स 180 गुणांचा असतो. सेम फॉर केमिस्ट्री, तुम्हाला सेक्शन ए मधले 35च्या 35 प्रश्न सोडवायचे आहेत आणि सेक्शन बी मधले तुम्ही कोणतेही 10 प्रश्न सोडवू शकता जे तुम्हाला परफेक्टली येत आहेत. अशा पद्धतीने एकूण 45 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात 180 गुणांसाठी. सेम फॉर बॉटनी, सेम फॉर झूलॉजी, असे एकूण तुम्हाला 180 क्वेश्चन सोडवायचे असतात 200 पैकी आणि तुम्हाला या ठिकाणी 720 गुणांचा हा पेपर असतो. ओके, एक प्रश्न 4 गुणांना, याप्रमाणे 180 प्रश्न असणार आहे ते 720 गुणांना. ओके, तर अशा पद्धतीने हा होता तुमचा पेपर पॅटर्न आणि सगळी माहिती. नेक्स्ट आहे, बरेच जण विचारतात की बुक्स कोणते कोणते रेफर करायचे आहेत. तर बुक्ससाठी मी या ठिकाणी काही बुक्स सजेस्ट केलेले आहेत. तुम्हाला जे हवे असतील ते तुम्ही रेफर करू शकता. बट या ठिकाणी काही बुक्स आहेत. ॲज यू ऑल नो की हा जो पेपर असणार आहे आपल्या नीटचा, हा NCERT बेस्ड असतो. म्हणजे CBSE बोर्डच्या सिलेबसनुसार असतो, महाराष्ट्र बोर्डच्या सिलेबसनुसार नाही. अर्थात काही टॉपिक्स त्या ठिकाणी सिमिलर आहेत किंवा बराचसा सिलेबस त्या ठिकाणी सिमिलर जरी असला तरी पण नीटसाठी NCERT बुक्सच रेफर केले जातात. तुम्हाला हवं तर तुम्ही महाराष्ट्र बोर्ड सुद्धा वाचू शकता, कारण सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. तुम्ही महाराष्ट्र बोर्ड घ्या, कुठलाही इतर कुठला पण बोर्ड घ्या, काही फरक पडत नाही सिलेबसमध्ये. पण हा काही टॉपिक्स असे असतात की जे महाराष्ट्र बोर्डमध्ये नाही आहेत बट NCERT मध्ये आहेत आणि त्यासाठी तुम्हाला स्ट्रिक्टली NCERT रेफर करावं लागतं, कारण पेपर मोस्टली NCERT मधल्या लेसन्सनुसार किंवा टॉपिकनुसारच काढला जातो. अर्थात NCERT मधला डिक्टो पेपर फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचा येत नसला तरी पण सिलेबस तोच रेफर केला जातो. पण बायोसाठी मात्र पेपर स्ट्रिक्टली NCERT मधूनच काढला जातो. त्याच्यामुळे तुम्हाला बायोचा हे आहे 12th NCERT आणि ही आहे 11th NCERT, ही तुम्हाला हीच रेफर करावी लागते, कारण याच्यामधूनच मोस्टली पेपर येतो. मग तुम्ही बायोसाठी इतर कोणतेही पुस्तक रेफर न करता फक्त NCERT जरी नीटला रेफर केली तरीही तुम्हाला आरामात 360 मार्क्स म्हणजे झूलॉजी आणि बॉटनी मिळून 360 मार्क्स तुम्ही आरामात स्कोर करू शकता. आणि असे बरेचसे एक्झाम्पल सुद्धा आपल्याकडे आहेत. पण तुम्हाला या ठिकाणी बायोसाठी प्रत्येक लाईन आणि लाईन पाठ करावी लागेल, म्हणजे प्रत्येक लाईन लक्षात ठेवावी लागेल, पाठ करण्याविषयी लक्षात ठेवावी लागेल, तर तुम्ही या ठिकाणी आरामात स्कोर करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे केमिस्ट्री. केमिस्ट्रीसाठी काय रेफर करायचं, तर केमिस्ट्रीसाठी तुमच्याकडे 3 असतात सेक्शन केमिस्ट्रीमध्ये. एक तर ऑर्गॅनिक केमिस्ट्री, दुसरा आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि तिसरा आहे फिजिकल केमिस्ट्री, असे आपण 3 भाग करतो. तर ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी तुम्ही NCERT रेफर करू शकता. त्यासोबतच एखादं रेफरन्स बुक म्हणून तुम्ही MTG रेफर करू शकता. किंवा तुम्हाला जर रेफरन्स बुक नसेल रेफर करायचं तर तुमचं जे काही कोचिंगचं मटेरियल असेल, तुम्ही जर कोणतंही एखादं स्टँडर्ड कोचिंग जॉईन केलं असेल की ज्या ठिकाणी तुम्हाला नीटसाठी आवश्यक असणारं सिलेबस किंवा बुक्स प्रोव्हाइड केले जातात, तर तुम्ही ते मटेरियल फॉलो करू शकता. ओके, इनऑर्गॅनिकसाठी तुम्हाला स्ट्रिक्टली फक्त आणि फक्त NCERT फॉलो करायचं आहे. या ठिकाणी मी 12च्या NCERTचं पिक्चर नाही दाखवलंय, बट 12ची पण NCERT आणि 11ची पण NCERTच तुम्हाला रेफर करायची आहे इनऑर्गॅनिकसाठी. नेक्स्ट आहे फिजिकल केमिस्ट्रीसाठी. अगेन तुम्हाला फिजिकल केमिस्ट्रीमध्ये तुमचं कोचिंगचं मटेरियल फॉलो करू शकता किंवा MTG फिंगर टिप्स फॉलो करू शकता. सो जे तुम्हाला हवं असेल ते तुम्ही फॉलो करू शकता. NCERT फॉलो केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाहीये, बट NCERT मध्ये तुम्हाला थिअरी पाहायला मिळेल आणि फिजिकल केमिस्ट्रीमध्ये थिअरी तर असतेच, पण त्यासोबतच मोस्टली जास्त प्रमाणामध्ये न्यूमॅरिकल्स असतात. सो न्यूमॅरिकल्सचा सराव करण्यासाठी तुम्ही कोचिंगचं मटेरियल किंवा तुम्ही MTG फिंगर टिप्सचा वापर करू शकता.
नेक्स्ट आहे फिजिक्स. फिजिक्ससाठी तुम्ही अगेन NCERT मधले काही थेरोटिकल टॉपिक्स तुम्ही फिजिक्स मधले करू शकता, बट अगेन फिजिकल केमिस्ट्रीप्रमाणे फिजिक्समध्येही तुम्हाला न्यूमॅरिकल सॉल्व्ह करायचे असतात. त्याच्यामुळे तुम्ही न्यूमॅरिकलसाठी एकतर HC वर्मा सरांचं कॉन्सेप्ट्स ऑफ फिजिक्स हे टेक्स्टबुक नाही, हे एक रेफरन्स बुक वापरू शकता, किंवा DC पांडे सरांचं ऑब्जेक्टिव्ह फिजिक्स हे बुक रेफर करू शकता, किंवा तुमचं कोचिंगचं मटेरियल रेफर करू शकता. अगेन या ठिकाणी मी तुम्हाला एक सजेशन देईल की तुम्ही जे काही रेफर करणार आहात ते एकच करा, म्हणजे एकतर DC पांडे करा, एकतर HC वर्मा सरांचं बुक करा, किंवा एकतर तुमचं कोचिंगचं मटेरियल करा. कारण सगळ्यांमध्ये टॉपिक सेम असतात, फक्त क्वेश्चनमध्ये तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळेल. जर तुम्हाला कोचिंगच्या मटेरियलच्या व्यतिरिक्त काही हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी या दोघांमधलं एखादं फॉलो करू शकता. जर तुम्हाला अजूनही कोणतं स्टँडर्ड मटेरियल माहिती असेल तुम्ही ते फॉलो करू शकता. बट ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी तुम्हाला जर सगळे टॉपिक्स इन्क्लुडेड असणारं बुक किंवा सगळे नीट लेवलचे क्वेश्चन्स जर हवे असतील तर ते तुम्हाला या दोन्ही टेक्स्टबुकमध्येच मिळतील. ओके, याच्या व्यतिरिक्त तुम्ही काय करणार आहात की जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत नीटचे तर ते पण तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यामधूनही तुम्हाला प्रिव्हियस इयरमध्ये कसे क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत, कोणत्या टॉपिक्सवरती क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, कोणते टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत, वेटेज काय आहे, हे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. अगेन अजून एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे की ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्र बोर्ड आणि NCERT यांच्यामध्ये काही सिमिलरिटीज आहेत का, किंवा फक्त महाराष्ट्र बोर्डचा अभ्यास केला तर आपण नीटचा अभ्यास होईल असं म्हणू शकतो का, हे सगळं आपण त्या व्हिडिओमध्ये पाहूया. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ते म्हणजे मेडिकल कॉलेज. आता तुम्ही जर पाहिलं पर्टिक्युलरली आपण MBBS बद्दल बघूया, कारण मोस्टली जर आपण रेशो पाहिला तर MBBS साठी नीट देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या थोडी जास्त असते. त्याच्यामुळे आपण शक्यतो MBBS बद्दल या ठिकाणी विचार करणार आहोत. तर MBBS साठीचं जर आपण मेडिकल कॉलेज पाहिले तर दोन प्रकारचे म्हणजे सगळ्याच कोर्सेससाठी असतात, बट मी या ठिकाणी MBBS ॲज अ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून घेते. सो आता या ठिकाणी MBBS मध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतात आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असतात. सो गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये डिफरन्स काय आहे? फरक असा आहे की हे गव्हर्नमेंटचे असतात त्यामुळे या ठिकाणी फी थोडीशी कमी असते आणि प्रायव्हेटचे असल्यामुळे फी खूपच जास्त असते. सो बेसिकली या ठिकाणी कोण गव्हर्नमेंटमध्ये जाऊ शकते किंवा कोण प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमध्ये जाऊ शकतं हे तुमचा रँक डिसाईड करणार आहे. त्यासोबतच MBBS मिळणार की BDS मिळणार की BHMS जे पण काही मिळणार आहे ते पण तुमच्या रँकवरती आणि मार्कवरती डिपेंड असतं. सो तुमचे ज्याप्रमाणे मार्क्स असतील त्याप्रमाणे तुम्हाला किती फील्ड मिळते. सध्या जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजसाठीचा कट ऑफ पाहिला तर फॉर महाराष्ट्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक राज्यानुसार हा कट ऑफ वेगळा असतो. सो फॉर महाराष्ट्र जर तुम्ही पाहिलं तर सध्या 600 आहे, 590 होता, बट तुमच्यापर्यंत म्हणजे 2023 किंवा 24 पर्यंत 600, 610, 620 पर्यंत हा कट ऑफ जाऊ शकतो. म्हणजे इथपर्यंत जर तुम्हाला मार्क मिळाले तरच तुम्ही MBBS आणि तेही गव्हर्नमेंट कॉलेजमधून करू शकता. अदरवाईज तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधून MBBS करावं लागेल, किंवा जर तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेजमधून MBBS नसेल करायचं तर मग तुम्ही BDS किंवा BHMS बाकीच्या फील्डचा विचार देखील करू शकता. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये दोन असतात, म्हणजे एक ऑल इंडिया कोटा आणि एक स्टेट लेवल कोटा. तर सध्या ऑल इंडिया कोटा आणि स्टेट लेवल कोटा याच्यानुसार तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे. जेव्हा तुमची नीट एक्झाम होईल तेव्हा जो काही कट ऑफ लागेल तेव्हा त्यानुसार साधारणतः रफली जर आपण पाहिलं तर रफली कट ऑफ फक्त महाराष्ट्रासाठी 600 पर्यंत येऊ शकतो 2023 आणि 2024 पर्यंत. सध्या 2022 ची एक्झाम अजून झालेली नाहीये आणि आताच्या न्यूजनुसार ही एक्झाम 17 जुलैला होईल असे एक परिपत्रक डिक्लेअर झालेलं आहे. तर त्यानुसार ही एक्झाम 17 जुलैला होऊ शकते आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अजून एक म्हणजे याच्याबद्दल पण तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन मिळेल की कट ऑफ कुठपर्यंत जाऊ शकतो किंवा अशा पद्धतीने पेपर आता जो नवीन वेळ एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहे याचा काही उपयोग वगैरे होतोय का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याच्यामध्ये पाहायला मिळतील. आय होप की मी सगळे पॉईंट्स याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि तुम्हाला जर याच्याबद्दलही काही अजून डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. माझ्या मते मी सगळे विषय ह्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत की टेक्स्टबुक कोणते वापरायचे, पेपर कशा पद्धतीने असतो, विषय कोणते असतात, वेळ किती असते, मार्क्स कशा पद्धतीने डिस्ट्रीब्यूट केलेले असतात, किती मार्क्स आवश्यक आहेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी. तर अशा पद्धतीने सगळे पॉईंट्स मी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.